नमस्कार मित्रांनो, स्वागत करतो तुमचं आपल्या चॅनलवरती. जसं की खूप साऱ्या मुलांना प्रॉब्लेम येत आहे आर-टी-ओचा फॉर्म भरताना, ज्याच्यामध्ये त्यांचा जो फॉर्म आहे तो सबमिटच होत नाही आहे. तर तो सबमिट का होत नाही आहे त्याबद्दल आपण बघू. तर सर्वात पहिले आपण ऑनलाईन ॲप्लिकेशनमध्ये येऊन आपण इथे यायचं आणि जे आपलं पूर्व परीक्षा आहे त्यावरती क्लिक करून आपण इथे यायचं. यामध्ये आपण आपली एलिजिबिलिटी चेक करायची. ठीक आहे. यामध्ये मग तुम्हाला दाखवेल की तुम्ही आपल्या असिस्टंट मोटर व्हेकलसाठी तुम्ही एलिजिबल आहेत की नाही. ठीक आहे. तर हे सगळ्यात खाली तुम्हाला इथं दिसून येईल. ठीक आहे. यू आर एलिजिबल. ठीक आहे. तुमचं जर मेकॅनिकल ब्रँच असेल, ऑटोमोबाईल ब्रँच असेल किंवा त्याच्याशी रिलेटेड जे आपण काही ब्रँच MPSCनं नोटिफिकेशनमध्ये दिलेलं असेल, तर त्यानुसार तुम्ही एलिजिबल आहात. ठीक आहे. तर त्यानंतर काय करायचं, इथं खाली यायचं. इथं खाली जे आपल्याला क्वेश्चन्स दिलेले आहे, यामध्ये जर तुम्ही चुकी केली तर तुमचा फॉर्म सबमिट होत नाही आहे. ठीक आहे. चला तर आपण आता हे क्वेश्चन्स बघूया. ठीक आहे. हे क्वेश्चन्स खूप महत्त्वाचे आहे, कारण की हेच क्वेश्चन ठरवतील की तुमचा फॉर्म सबमिट होईल की नाही. ठीक आहे. स्पेशली RTO AMVI साठी. ठीक आहे. जेव्हा तुम्ही RTO AMVI साठी एलिजिबल असता तेव्हा हा वाला प्रिफेस आपल्याला पाहायला मिळतो. त्यातला जो पहिला प्रश्न होता तो होता की वेदर द कॅन्डिडेट इज कलर ब्लाइंड. तुम्ही कलर ब्लाइंड आहेत की नाही याबद्दल सांगायचं आहे, तर आपण नाही आहे. ठीक आहे. नो करायचं आपण. त्यानंतर सेकंड जो प्रश्न होता, वेदर द कॅन्डिडेट हॅव अ गुड आयसाईट विथ ऑर विदाऊट ग्लासेस. ठीक आहे. त्याबद्दल तुम्हाला सांगायचं आहे. ठीक आहे. तर आपण सांगू की आपला आयसाईट हा चांगला आहे. ठीक आहे. त्यानंतर त्यांनी विचारलंय की डू यू हॅव अ परमनंट ड्रायव्हिंग लायसन्स ऑफ अ मोटरसायकल विथ गिअर. ठीक आहे. विथ गिअर सांगितलंय. विथ गिअर सांगितलं, जर तुमच्याकडे, लक्षपूर्वक ऐका, जर तुमच्याकडे असेल तर यस करा आणि खाली जे आहे हा इथं त्यामध्ये खाली नंबर टाकायचा. ठीक आहे. जो तुमचा नंबर असेल तो नंबर टाकायचा. जर तुमच्याकडे नसेल तर इथं नो करा आणि इथं खाली काय करायचं, NA टाकायचं. NA. ठीक आहे. NA टाकायचं. सेम खाली तोच प्रश्न आहे की डू यू हॅव अ परमनंट लायसन्स ऑफ अ लाईट मोटर व्हेकल. ठीक आहे. कार वगैरे जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही यस करा, जर नसेल तर नो करा आणि खाली सिमिलरली तुम्ही NA करा. ठीक आहे. सेम तसंच सातवा पण प्रश्न तोच आहे की डू यू हॅव अ परमनंट लायसन्स फॉर अ हेवी व्हेकल. ठीक आहे. जे हेवी गुड्सवाले व्हेकल असतात किंवा पॅसेंजर व्हेकल असतात, जर त्याचं पण जर तुमच्याकडे असेल तर नो करा आणि इथं NA करा. ठीक आहे. हे एवढं करून तुमचा फॉर्म समोर जाऊन सबमिट होईल. आता मी माझा फॉर्म आधीच भरलेला आहे, त्यामुळे ते मी पुढे प्रोसीड करत नाही आहे. तर या व्हिडिओमध्ये एवढंच सांगायचं होतं की अशा प्रकारे तुमचा फॉर्म हा सबमिट होईल. ठीक आहे. खूप साऱ्या मुलांनी याच पद्धतीने भरलेला आहे. जर तुम्हाला काही याच्याबद्दल अजून काही शंका असेल तर एक वेळा तुम्ही MPSCला संपर्क करू शकतात. त्यांना पण सुद्धा विचारू शकतात. एक वेळ त्यांच्याकडून पण कन्फर्म करून घ्या. ठीक आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल आणि तुमची मदत झाली असेल तर नक्की सांगा कमेंटमध्ये आणि नक्की सबस्क्राईब करा. ठीक आहे. अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी. व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू.